आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आज होण्याची शक्यता आहे। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं फक्त 56% वेतन। मंत्री सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवती माता मृत्यू प्रकरणात त्रिसदस्यीय समिती स्थापन। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज गुजरात दौरा। काँग्रेसच्या गुजरात दौऱ्या अधिवेशनानंतर दुसऱ्याच आठवड्यात पक्षाची बैठक। संघटन सुजन अभियान अंतर्गत पक्षाने नियुक्त केलेल्या पर्यवेक्षकांसोबत बैठक। निवडणुकीत या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाच्या बैठका। प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांना ईडीचं दुसरं समन्स। गुरुग्राममधील जमीन खरेदी प्रकरणात ईडीचं समन्स। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वरळी शिवडी कॅरेक्टरमुळे विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी। पुनर्वसनानंतरच एल्फिन्स्टन पूल पाडण्याची मागणी। आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण। नाशिकमध्ये 1387 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर। 810 ग्रामपंचायतींपैकी 414 ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव। बेळगावमध्ये प्लॅटफॉर्म बदलताना मालगाडीचा अपघात। जिंदालकडून मिरजकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रुळावरून घसरले। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। रेल्वे पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी।